जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्ती केंद्र बहाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता। बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर होतील, ते तुम्ही अनुभवता त्याचबरोबर आपल्या मित्रांना नातेवाईकांनाही ते अनुभवायला सांगा। त्याचबरोबर परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील, त्याचा तुम्ही लाभ घ्या। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला युट्यूब चॅनल फेसबुक चॅनल शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला सराव टेस्ट देण्यात येणार आहेत, त्या सराव टेस्ट सोडून तुम्ही अभ्यास करू शकता। सराव टेस्टच्या लिंक तुम्हाला सर्व दिले जाणार आहेत। त्याचबरोबर तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः तर लगेच पाहताल, परंतु आपले नातेवाईक आपले मित्र आपले शिक्षक हेही त्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत। त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत जेणेकरून ज्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता पा। आणि त्याचबरोबर आम्ही हमी देत आहोत 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा। पहा, या सर्व गोष्टी फ्री मिळवण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचंय, आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे। व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आणि बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिका तुम्हाला करता येतील। त्याचबरोबर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, आपल्या शिक्षकांना आपल्या इतर नातेवाईकांना या युट्यूब चॅनल बद्दल माहिती द्या जेणेकरून तेही या गोष्टीचा लाभ घेतील। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। पहा विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो। व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात किंवा आपण ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवसापासून पुढचेच मेसेज आपल्याला पाहायला मिळतात, परंतु टेलिग्राम हा चॅनल आहे, टेलिग्राम वरती अगदी सुरुवातीपासूनचे सर्व मेसेज उपलब्ध आहेत, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता। पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की महाराष्ट्रामधील बरेचसे क्लासेस अकॅडमी नवोदय शिष्यवृत्तीचे क्लास घेतात, परंतु ते पेड स्वरूपातील क्लास आहेत, म्हणजे त्याचे पैसे मोजावे लागतात। पहा, रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ 5,000 पर्यंत विक्री करणारे व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत विक्री करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत, परंतु आमच्या या उपक्रमात युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अगदी हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देत आहोत। तरी या गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। चला तर विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन आज आपण केलेले आहे। हा विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, ते योग्य आहे। पहा, आम्हाला असं जाणवलं की या पुस्तकामध्ये आपल्याला 50 ते 60 उतारे छापलेले असतात, त्यांच्या मर्यादेनुसार त्यांनी ते काम केलेलं असतं, परंतु आम्ही आपणास 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत भाषा विषयासाठी। त्याचबरोबर 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। या सर्व गोष्टीचा महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण, गरीब व श्रीमंत 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 185 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 185 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे। पहा, आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतारांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर। हा भाषा विषयासाठी आपल्याला नवोदयच्या परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत आणि हे 20 प्रश्नामध्ये आपल्याला 4 उतारे येणार आहेत आणि ते 4 उतारे आपल्याला
25 गुणासाठी म्हणजे 20 प्रश्न 25 गुणासाठी म्हणजे एक प्रश्न 1.25 मार्क 1.25 मार्कासाठी असणार आहे आणि ते आपल्याला पैकी मिळवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव करायचा आहे. पहा आम्ही तुम्हाला खात्री देतो, जर आम्ही पाठवलेल्या 200 प्लस पीडीएफ सराव टेस्ट तुम्ही जर सोडल्या तर भाषा विषयात तुम्हाला पैकी गुण घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. पहा चला तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 185 तुमच्यासाठी स्क्रीनवर उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. उतारा वाचण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी. नंदन, क्षितिजा, प्रदीप, प्रशांत, अक्षता, यशस्वी, तुमचं अभिनंदन. खूप छान. बा अगदी कमी वेळात तुम्ही उत्तरा वाचला. चला, ज्यांचं वाचून झालंय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. आपल्या मित्रांना ताशिका जॉईन करायला फोन करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मित्रांना ताशिका जॉईन करायला सांगा. कृष्णा खाडे, कृष्णा सानप, कृष्णा खाडे उत्तर आलं नाही, त्यांना फोन करा. श्रेया चौधरी, अभिनंदन. प्रदीप कृष्णाला फोन कर रहे हैं. भागवत सनत, अभिनंदन. भागवत मित्याला आसावरीला फोन कर. नंतर झूम मीटिंग वर तास घेणं आम्ही आमच्या शाळेत घेत असतो, परंतु महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी युट्यूब लाईव्ह हाच योग्य पर्याय आहे. पहा झूम मीटिंग वर आमच्या शाळेच्या तासिका होत राहतात. चला, उतारा क्रमांक 185 मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उतार्यावरील कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही. भारताच्या उत्तरेकडे जम्मू काश्मीरचे खोरे आणि लडाख असे 3 प्रदेशांना ही राज्य बनलेले आहे, ज्यांच्या 2 राजधान्या असून हिवाळ्यातील जम्मू आणि उन्हाळ्यातील श्रीनगर असे हे राज्य पर्वत, दऱ्याखोऱ्यात आणि सरोवर यांनी पसरलेले आहे. पृथ्वीवरील स्वर्ग असे जम्मू काश्मीरला संबोधले येते. उत्तम पर्यटन स्थळ म्हणून जम्मू काश्मीरचे नाव घेतलेले जाते. काश्मीर खोऱ्यातून वाहणारी महत्वाची नदी झेमिल होय. तेथून इंदू, तापी, रावी या नद्याही त्याच राज्यातून वाहतात. हिमालयातील अनेक हिमनद्या जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळतात. समुद्र सपाटीपासून सरासरी
5753 मीटर उंचीवर असणाऱ्या सियाचीन या हिमनदी 70 किलोमीटर असून ही हिमालयात सर्वात लांब हिमनदी आहे. जम्मू काश्मीर सरकार 24 ऑक्टोबर आझाद काश्मीर दिन म्हणून साजरा करतो. पहा, अशा प्रकारचे जम्मू काश्मीरवर आधारित हा अवतार आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हा आपला भारताचा भाग. पहा, पाकिस्तान चीन यांच्यासोबत आपले सतत जम्मू काश्मीर आणि लडाख मध्ये युद्ध असतं. पहा, बरेचसे सैनिक आपले त्या सीमेवरती तळ ठोकून असतात जेणेकरून त्यांची घुसखोरी होऊ नये. आणि तिथल्या नद्यांविषयी, हिमनद्या म्हणजे काय, ज्या नद्यामध्ये बर्फ आहे त्याला हिमनदी म्हणतात आणि ती समुद्र सपाटीपासून सर्वात उंचावरच्या नद्या आहेत. त्याचबरोबर जसं आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन साजरा करतो 1 मे, तसं जम्मू काश्मीर म्हणजे आझाद काश्मीर दिन 24 ऑक्टोबरला साजरा केला जातो. जसं आपल्या महाराष्ट्राला 1 मे आहे तसं जम्मू काश्मीरचा 24 ऑक्टोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा, उत्तराला अगदी छान, यावरील प्रश्नही अगदी छान. बघू पैकीची पैकी कोण घेत आहे. चला, पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पृथ्वीवरील स्वर्ग, पृथ्वीवरील स्वर्ग. पर्याय ए हिमालय, पर्याय बी जयपूर, पर्याय सी जम्मू काश्मीर आणि पर्याय डी महाराष्ट्र. चला, योग्य उत्तर टाईप करा. पृथ्वीवरील स्वर्ग कशाला म्हटलं आहे? उत्तरामध्ये याचं उत्तर शोधून टाकलं तर उत्तम. तुम्हाला येत असेल तर पर्याय क्रमांक टाका फक्त. पहा, पृथ्वीवरील स्वर्ग कशाला कशाला म्हटलं आहे? पर्याय ए हिमालय, पर्याय बी जयपूर, पर्याय सी जम्मू काश्मीर आणि पर्याय डी महाराष्ट्र. चला, यशस्वी भवर सी उत्तर देते. जम्मू काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटलं आहे म्हणते. पहा, स्वर्ग शब्द जरी उत्तरामध्ये सापडला तर त्याच्या आजूबाजूलाच त्याचं उत्तर. ओळ क्रमांक तुमच्याकडून मला अपेक्षित. नंदनने ओळ क्रमांकही टाकली, खूप छान, अभिनंदन तुझं बा. अगदी योग्य उत्तर शोधलंस तू आणि आता उत्तर टाकलं तर तुझं असं जर शोधून उत्तर टाकलंस तर परीक्षात पैकीच्या पैकी गुण घेशील नंदन तू. चला, क्षितिजा खाडे सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर. प्रशांत, प्रश्न क्रमांक टाकत चल, फक्त उत्तर अपेक्षित नाही. कोणत्या प्रश्नात उत्तर समजत नाही? कृष्णा खाडे सी उत्तर, आसावरी सानप, महेश सानप सी उत्तर. प्रशांत म्हणतोय 4th लाईन, प्रशांतचं अभिनंदन. प्रदीप सी उत्तर, भागवत सी उत्तर. भागवत सानप, अभिनंदन तुझं, पहा खूप छान, योग्य वेळी ताशिका करतोयस तू. नंदन सी उत्तर. नंदन, आधी ओळ सांगतो नंतर उत्तर टाकतो. तुझं खूप अभिनंदन, आधी योग्य चाललाय नंदन अभ्यास तुझा. कृष्णा खाडे 3rd लाईन 4th लाईन. चला, कृष्णा, नंदन, प्रशांत, तुम्ही आणि यशस्वी ही ओळ क्रमांक सांगितले. तुमच्या चौघाचे अभिनंदन, खूप छान. पहा, प्रश्न पहिल्याच ओळ क्रमांक 3 आपण वाचू. पहा, दऱ्या खोऱ्यात आणि सरोवर यांनी पसरलेले पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे जम्मू काश्मीरला संबोधण्यात येते. पृथ्वीवरील स्वर्ग असे जम्मू काश्मीरला संबोधण्यात येते. एवढी ओळ ओळ क्रमांक 3, 4 मध्ये. चला, अगदी योग्य उत्तर, कोणाचंही उत्तर चुकलं नाही, खूप छान. पहिलाच प्रश्न सर्वांचाच बरोबर, तुमचं सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवरती. क्षितिजा खाडे 4th लाईन मध्ये, अभिनंदन क्षितिजा तुझा. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. हिमालयात सर्वात लांब नदी. पहा, हिमालयातील विचारली, भारतातील नाही. हिमालयातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय ए गोदावरी, पर्याय बी सियाचीन, पर्याय सी गंगा आणि पर्याय डी वरील सर्व. म्हणजे तिन्ही नद्या हिमालयातील आहेत असं चौथा पर्याय म्हणतो. पर्याय ए गोदावरी नदी हिमालयातील आहे सर्वात लांब. पर्याय बी सियाचीन ही नदी सर्वात लांब आहे. उत्तरामध्ये याचं उत्तर आहे पहा, ओळ शोधून टाका जेणेकरून चुकणार नाही. गंगा नदी हिमालयातील सर्वात लांब नदी आहे आणि पर्याय डी म्हणतोय या तिन्ही नद्या सर्वात लांब आहे. पहा, डी उत्तर तर साफ चुकीचं आहे. कशामुळे बघा, सर्व नद्या त्यांनी काय विचारलंय, हिमालयातील सर्वात लांब नदी म्हणजे एकाच नदीचं आपल्याला नाव सांगावं लागेल. आणि पर्याय डी तर काय म्हणतोय की गोदावरी, सियाचीन आणि गंगा तिन्ही नद्या सर्वात लांब आहेत. असं उत्तर होऊच शकत नाही. कृष्णा, काय टाईप केलं बघ तू जरा एकदा. कृष्णा खाडे, काय उत्तर टाईप केलंय तूच बघ एकदा. डी उत्तर कसं शक्य आहे? पहा, सर्व नद्या कसं काय लांब होऊ शकतात? यातील एकच नदी लांब असू शकते. आपण स्पर्धेमध्ये परीक्षेमध्ये सर्वच पहिले नाही येऊ शकत, कुणीतरी एकच जण पहिला येऊ शकतो.
तसंच यातील कोणती तरी एकच नदी लांब असणार, बाकीच्या नद्या त्याच्यापेक्षा कमी लांबीच्या असतील पहा. प्रश्न दुसरा, हिमालयातील सर्वात लांब नदी कोणती? योग्य उत्तर टाईप करा. पहा कृष्णा खाडे डी उत्तर देतोय वरील सर्व. यशस्वी भवर बी उत्तर. सियाचीन पहा उत्तरामध्ये जर ओळ शोधली तर उत्तर चुकणार नाही तुमचं. तुम्ही काय करताय, गडबड करताय उत्तर टाकायला. मी तुम्हाला वारंवार सांगतोय आपलं शेवट उत्तर आलं तरी चालेल पण बरोबर आलं पाहिजे. महेश सानप आसावरी सानप बघून उत्तर टाईप केलं लगेच डी. खूप चुकीचं पहा महेश. आसावरी दुसऱ्याचं बघून टाईप करणं, कॉपी करणं आयुष्यात सर्वात घातक धोकादायक. पहा नंदन, तू भारतातील सर्वात मोठी नदी सांगितली. गंगा भारतातील विचारलेलं नाही, त्यांनी विचारलंय हिमालयातील. त्यांनी विचारलंय हिमालयातील. सी उत्तर नंदन बरोबर आहे तुझा. पहा प्रश्न दुसरा, हिमालयातील सर्वात लांब नदी कोणती? हिमालयातील सर्वात लांब नदी कोणती? पहा उत्तरामध्ये त्याचं उत्तर आहे पहा नंदनचं सी उत्तर चुकीचं आहे. सियाचीन उत्तर बरोबर आहे. सचिन थुर्वे ताशिका करताय. परा क्षितिजा खाडे बी उत्तर. कृष्णा खाडे बी उत्तर. अक्षता सानप बी उत्तर. प्रशांत सानप बी उत्तर. प्रशांत म्हणतोय खालून दुसरी ओळ. सियाचीन ही हिमनदी 70 किलोमीटर असून ही हिमालयातील सर्वात लांब नदी आहे. पहा प्रशांतने अगदी योग्य ओळ. प्रशांत, क्षितिजा, अक्षता सानप, नंदन यांनी ओळ क्रमांक सांगितली बा. अगदी योग्य ओळ शोधल्यानंतर बा कोणाचे उत्तर चुकत नाही. भागवत सानप बी उत्तर. महेश सानप आसावरी सानप बी उत्तर. पाहिलं महेश आसावरी, लोकांचं बघून टाकल्यामुळं कसं चुकतं आपलं. आपलं शोधून टाकी जा, वेळ लागला तरी चालेल. योग्य उत्तर टाकत चला जेणेकरून आपला सराव होईल. लोकांचं बघून टाकलं परीक्षेमध्ये आपल्याला कुणीही 1 मार्काचंही दाखवणार नाही. नंदन कळालं का आता ओळ शोधल्यामुळे कसं उत्तर बरोबर आलं. नंदन बी उत्तर. श्रेया चौरे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक बेटा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी चुकीचं आहे. दुसरा प्रश्न चालू आहे आपला. श्रेया चौरे दुसरा प्रश्न चालू आहे. लाईव्ह ताशिका कर. मागे पडली असेल तर लाईव्ह ताशिका कट करून पुढे किंवा नेक्स्ट कर. प्रश्न दुसरा, हिमालयातील सर्वात लांब नदी कोणती? तर योग्य उत्तर आहे पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. खूप छान. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी आहे पहा. सियाचीन बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी तिसरा प्रश्न स्क्रीनवर. आझाद काश्मीर दिन कधी साजरा केला जातो? आझाद काश्मीर दिन कधी साजरा केला जातो? पर्याय ए 1 मे. पर्याय बी 26 जानेवारी. पर्याय सी 24 ऑक्टोबर आणि पर्याय डी 25 सप्टेंबर. प्रदीप दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर. प्रदीप दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर नाही, बी उत्तर आहे. चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा, आझाद काश्मीर दिन कधी साजरा केला जातो? नंदन प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकायचे. पर्याय क्रमांक. उत्तर टाईप नाही करायचं. कधी कधी उत्तर खूप मोठाले असतात. आपल्याला फक्त उत्तराचा पर्याय क्रमांक टाकायचा. नंदन तुझं उत्तर बरोबर आहे परंतु पर्याय क्रमांक टाकत चल. प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक. आझाद काश्मीर दिन कधी साजरा केला जातो? पर्याय ए 1 मे. पर्याय बी 26 जानेवारी. पर्याय सी 24 ऑक्टोबर आणि पर्याय डी 25 सप्टेंबर. चला नंदनचं सी उत्तर आहे. प्रशांत सी उत्तर. यशस्वी भवर सी उत्तर. ओळख क्रमांकही सांगा. प्रशांत, यशस्वी आणि नंदन यांनी सांगितलं शेवटची वेळ. तुमच्या तिघाचंही अभिनंदन. खूप छान. शेवटच्या वेळेकडनं जर गेल्यास आपलं पहिलं प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार. अक्षता सानप शी उत्तर. कृष्णा खाडे शी उत्तर. क्षितिजा खाडे शी उत्तर. प्रदीप सानप शी उत्तर. आसावरी सानप, महेश सानप शी उत्तर. अक्षता सानप खालून पहिली ओळ म्हणते. क्षितिजा लास्ट ओळ. नंदन लास्ट लाईन. अभिनंदन तुझं. भागवत सानप सी उत्तर. अभिनंदन भागवत. भागवत 4थीचा विद्यार्थी आणि 5वीच्या ताशिका करतो. त्याच्याकडे आजपर्यंत मोबाईल टॅब उपलब्ध नव्हतं. कालच त्याच्याकडे टॅब उपलब्ध झाला आणि खरंच प्रामाणिक विद्यार्थी. अजिबात ताशिका बुडवत नाही. शाळेत वेळेवर येतो आणि शिक्षकांच्या आज्ञेचं पालनही करतो.
छान, अभिनंदन भागवत तुझं. कृष्णा खाडे लास्ट लाईन अभिनंदन, शेवटी टाकले लास्ट लाईन पण टाकली त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. गडबड करीत न जातो, सगळ्यात आधी तू लोकांना उल्लू बनवायला जातो, स्वतःच उल्लू बनतो. आपण दुसऱ्याला फसवायचं नाही, आपण दुसऱ्याचं बघून फसायचं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा, आझाद काश्मीर दिन कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 24 ऑक्टोबर. पहा ओळ क्रमांक तुम्ही सर्वांनी सांगितले, तुमचं खूप खूप अभिनंदन. सी उत्तर देणाऱ्यांच्या सर्वांचं अभिनंदन. आतापर्यंत तिन्ही प्रश्नाची उत्तर अगदी बरोबर. तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर. प्रश्न चौथा, जीवनदायिनी या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द. जीवनदायिनी या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द पर्याय चुकीचे आहे तिथं वाटतंय मला. पर्याय चुकीचे आहेत. जीवनदायिनी या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द नाही, बरोबर आहे. पर्याय ए नदी. म्हणजे यापैकी कोण जीवनदायिनी आहे पहा, नदी आहे का जीवनदायिनी? पर्याय बी जम्मू काश्मीर जीवनदायिनी आहे का? पर्याय सी पर्यटन स्थळ जीवनदायिनी आहेत का? आणि पर्याय डी पश्चिम म्हणजे पश्चिम दिशा जीवनदायिनी आहे का? चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न चौथा, जीवनदायिनी या शब्दात उतार्यात समानार्थी शब्द. जीवनदायिनी म्हणजे या खालीपैकी कोणतं उत्तर तुम्हाला समाजासाठी जीवनदायिनी म्हणजे जगण्यासाठी उपयुक्त अशी घटक कोणता आहे पहा. पर्याय ए नदी, पर्याय बी जम्मू काश्मीर जगण्यासाठी उपयुक्त आहे, नदी जगण्यासाठी उपयुक्त आहे, पर्यटन स्थळ जगण्यासाठी उपयुक्त आहे का पश्चिम जगण्यासाठी म्हणजे पश्चिम दिशा किंवा पश्चिम जगण्यासाठी उपयुक्त आहे? जीवनदायिनी. चला चौथा प्रश्न पहा, तुम्ही कन्फ्युज होऊ नका. तिसऱ्या प्रश्नाचं श्रेया चौरे शी उत्तर, तुझं अभिनंदन. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. यशस्वी बरोबर ए उत्तर देते, नदी नंदन बी उत्तर देतोय, जम्मू काश्मीर. श्रेया चौरे तिसऱ्या प्रश्नाचं शी उत्तर, अभिनंदन. चौथा प्रश्नाचं उत्तर टाक श्रेया. महेश सानप सौरी सानप ए उत्तर, नदी. कृष्णा खाडे ए उत्तर, नदी. प्रशांत सानप ए, क्षितिजा खाडे ए, अक्षरा सानप ए उत्तर, नंदन ए उत्तर. पा जीवनदायिनी या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द म्हणजे खालीलपैकी कोणता पर्याय जीवनदायिनीसाठी लागू होतो असं आपल्याला विचारलंय. पहा वरतून आपल्याला उत्तर टाका. चला ज्यांचं ज्यांचं ए उत्तर आलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. पहा भागवत सानप ए उत्तर, अभिनंदन तुझं भागवत, खूप छान. आरती प्रीती सोनल नाही आल्या का तुझ्याकडं? आरती प्रीती सोनल श्रावणी त्यांनाही ताशिका करायला बोलवत जा. आपल्या वडाच्या झाडापाशी मस्तपैकी चटई टाकून बसत जा. कृष्णा खाडे म्हणतोय डाऊन फोर्थ लाईन, डाऊन फोर्थ लाईन. रावी या नदी राज्यातून वाहतात, हिमालयात आणि नद्या आणि राज्यांमध्ये आढळतात नाही. पाचवी लाईन आहे, पाचवी नदी जम्मू खोऱ्यात वाहणाऱ्या महत्वाच्या नद्या झेलीम होते. जीवनदायिनी म्हणजे जगण्यासाठी उपयुक्त असणारी आणि ते पर्याय आहे, योग्य पर्याय आहे नदी. नदी हे उत्तर देणारे किंवा पर्याय ए उत्तर देणाऱ्याचं अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी बी सी डी दिलं होतं त्यांचं उत्तर चुकलं आहे. चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए नदी. चला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न स्क्रीनवर. जम्मू काश्मीर उन्हाळ्यात राजधानी कोणती? पहा जसं महाराष्ट्रामध्ये राजधानी एकच दोन आहेत, एक मुंबई आणि दुसरी उपराजधानी नागपूर. पहा तसं जम्मू काश्मीरला दोन राजधान्या आहेत, जसं महाराष्ट्राला दोन आहेत तसं जम्मू काश्मीरलाही दोन राजधान्या. श्रेया चौरे पहिल्या प्रश्नाचं उत्तर ए, अभिनंदन. भागवत नो आले नाहीस. आरती प्रीती सोनल बरं बरं चालेल, बघू शाळेत आला त्यांच्याकडे. जम्मू काश्मीर उन्हाळ्यात राजधानी कोणती? पर्याय जम्मू, पर्याय बी काश्मीर, पर्याय सी श्रीनगर आणि पर्याय डी हिमालय प्रदेश, हिमाचल प्रदेश. योग्य उत्तर टाईप करा. शेवटचा प्रश्न उतारा क्रमांक 185 मधील शेवटचा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न पाचवा, जम्मू काश्मीरचे उन्हाळ्यातील राजधानी कोणती? पर्याय ए जम्मू, पर्याय सी काश्मीर, पर्याय बी काश्मीर, पर्याय सी श्रीनगर आणि पर्याय डी हिमाचल प्रदेश. नंदन सी उत्तर देतोय जम्मू. नंदन हेबुजी टाकू नको. यशस्वी भवर सी उत्तर, यशस्वी म्हणते सेकंड आणि थर्ड लाईन. सेकंड आपण वाचू.
त्या दोन राजधान्या असून हिवाळ्यात जम्मू आणि उन्हाळ्यात श्रीनगर आहे. अभिनंदन. सर्वात आधी यशस्वीनी ओळ क्रमांक सांगितली. तुझं अभिनंदन बेटा. खूप छान योग्य रस्त्याने तुझा अभ्यास. कृष्णा खाडे सी उत्तर. नंदन 5व्या प्रश्नाचं त्या इमोजीमुळे कळत नाही पहा. फर्स्ट आणि सेकंड लाईन म्हणतो नंदन. नॉर्मल शब्द टाईप करत जा. प्रशांत थर्ड लाईन म्हणतोय अभिनंदन तुझं खूप छान. अगदी थर्ड लाईन मध्ये उत्तर श्रीनगर. अभिनंदन प्रशांत. अक्षता सानप सी उत्तर. भागवत सानप प्रश्न क्रमांक टाकतोय. उत्तर टाक भागवत. प्रश्न तर मला पण माहिती आहे, 5वा आहे. उत्तर मला माहित नाही. तुझ्याकडून उत्तराची अपेक्षा. क्षितिजा खाडे सी उत्तर. आसावरे सानप महेश सानप सी उत्तर. कृष्णा खाडे सेकंड आणि थर्ड लाईन म्हणतोय तुझं अभिनंदन. भागवत सी उत्तर. वा छान. नाही तर तुझ्या जागेवर मला उत्तर टाईप करावं लागलं असतं, कारण मला तुझाही अभ्यास करावा लागेल, तुला पास करावं लागेल, ती जबाबदारी माझ्यावर. प्रदीप सानप सी उत्तर. चला, सर्वांचंच उत्तर बरोबर आलेलं आहे. जसं महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन मुंबई आणि नागपूरला भरतं, तसंच जम्मू काश्मीरचं पहा. त्यांच्या दोन राजधान्या आहेत. हिवाळ्यामध्ये जम्मू ही राजधानी वापरली जाते आणि उन्हाळ्यामध्ये श्रीनगर हे वापरली जाते. पहा, हिवाळ्यामध्ये श्रीनगरमध्ये खूप बर्फ असतो. तिथे प्रवास करणं शक्य नाही. रस्त्यावरती घरावरती बर्फाच्या लाद्याची लाद्या पसरलेल्या असतात. त्यामुळं हिवाळ्यामध्ये जम्मू ही राजधानीचा वापर करणं तिथं अशक्य. त्यामुळे हिवाळ्यामध्ये जम्मू वापरली जाते आणि उन्हाळ्यामध्ये श्रीनगर ही राजधानी वापरली जाते. नंदन सेकंड आणि थर्ड लाईन म्हणतोय अभिनंदन तुझं खूप छान. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 185 येथे पूर्ण केलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसाल तर युट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्यावरती क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आपल्या त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेच्या लिंक आणि पीडीएफच्या लिंक, सराव टेस्टच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर उपलब्ध आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिका तुम्ही करू शकता. त्याचबरोबर युट्यूबचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये, शिक्षकांना, इतरांना शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्या सुरुवातीपासूनच्या तासिकाच्या लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. चला, थँक्यू सो मच. चला भेटू पुढच्या उत्तरामध्ये. बाय.